सुस्वागतम। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित 128वी महात्मा फुले पुण्यतिथी आणि महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवरांचे या विचारमंचावरती आगमन झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे बहुजनांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे जनक, समाज परिवर्तनासाठी ज्यांनी आयुष्यभर कार्य केलं असे तो समाज सुधारक, शिक्षण महर्षी, पत्रकार, नाटककार, शिवशाही, कवी, लेखक, ग्रामीण साहित्याचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज 128वा स्मृतिदिन। त्यांना अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आज आपण जमलेलो आहोत। या कार्यक्रमामध्ये दरवर्षीप्रमाणे महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। आजच्या या कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि सर्व उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक महात्मा फुले अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत कुदळे भाऊ हे करतील। त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्व प्रमुख पाहुणे, मान्यवर, सर्व उपस्थितांचं स्वागत आणि आपलं प्रास्ताविक भाषण या ठिकाणी करावं। महात्मा फुले समता परिषदेतर्फे दरवर्षी जो हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा केला जातो, यावर्षी पण हा साजरा करत आहोत। या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, राज्यपाल श्रीनिवास पाटील, आदरणीय पवार साहेब, देवीसिंग शेखावत, समता परिषदेचे सर्व आदरणीय भुजबळ साहेब, त्याचबरोबर रामकुमार शर्माजी, वंदना चव्हाण, महापौर जुळेके लवकरच येणार आहेत, असे सर्वांचे मी आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं समता सैनिक आलेले मी सर्वांचं मनपूर्वक इथं स्वागत करतो। आपण पाहतो की समता परिषद स्थापन झाल्यापासून हा महात्मा फुलेंची जी पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात आपण इथं साजरी करत असतो। यावेळी पण आपण ही साजरी करीत आहोत। गेले 3 वर्ष आदरणीय भुजबळ साहेब आमच्या या कार्यक्रमात उपस्थित नव्हते, याचे खंत सर्व समता सैनिकांना होती, पण यावर्षी ते हजर असल्यामुळे आम्हा सर्वांना मोठा आनंद असा झालेला आहे। आपण टाळ्याच्या गजरात जर त्यांचं स्वागत केलं तर आनंद होईल। पवार साहेब आणि भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातनं हा महात्मा फुले वाडा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख असं झालेलं आहे आणि सर्व समाजाचे कीर्ती केंद्र असं हे इथं झालेलं आहे। याचं मोठं श्रेय या दोन्ही वृत्तीनं जात असतं। मी त्यापासून आम्हा सर्वांना मोठा आनंद झालेला आहे। या वाड्याचे अनेक कामं अशा पेंडिंग आहेत, हे पेंडिंग लवकरात लवकर पूर्ण व्हावेत असं आम्ही सरकारला विनंती करतो आणि हे लवकर होईल असं आम्हाला खात्री आहे। महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचे जे प्रश्न मांडले होते ते प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत, त्याचा विचार होणे किती महत्वाचं आहे हे आजच्या शेतकऱ्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील अनेक विमानतळांना वेगवेगळ्या स्थानाला महापुरुषांची नावे दिली गेली आहेत, पण ज्यांनी आपले आयुष्य पुणे येथे घालवले असे महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव पुणे येथील विमानतळात देण्यात यावे अशी मागणी आम्ही अनेक वर्ष करत आहोत। महात्मा फुले यांचा विचार ज्यांनी पुढे नेला अशा व्यक्तींना समता पुरस्कार दिला जातो। आदरणीय पवार साहेबांना हा पुरस्कार स्वीकारला हे आम्ही आमचं भाग्य समजतो। तसेच सर्व सैनिकांना याचा आनंद झालेला आहे। आपल्याला कल्पना असेल की पवार साहेबांना आतापर्यंत पलीकडे घेतलं
शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार दिला होता. आज आपण महात्मा फुलेंच्या नावाने त्यांना पुरस्कार देतोय. ही फार मोठी आपल्याला आपल्या दृष्टीने फार मोठी अभिमानाची अशी बाब आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे स्वप्न मात्र अजूनही आमचं पूर्ण झालेलं नाहीये. गेली अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे. तोही लवकरात लवकर सुटावा असं आम्हाला वाटतं. आणि आमची एक महाराष्ट्र सरकारने सुद्धा एक फार मोठा भव्य असा पुरस्कार महात्मा फुलेंच्या नावाने दिला पाहिजे, ज्यामुळं त्या व्यक्तीलाही आनंद होईल आणि महात्मा फुलेंचंही नाव साजेसे असं होणार आहे. मी परत एकदा पवार साहेबांना हा पुरस्कार दिला. त्याचबरोबर आपण सर्वजण मोठ्या आलेले आहात, त्या सर्वांचे मी परत एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद भाऊ. आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होईल. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेब यांनी करावा. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे. मी भुजबळ साहेबांना विनंती करतो की आपण माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना सन्मानित करावा. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. जय ज्योती. माननीय डॉक्टर देवीसिंग शेखावत हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार माननीय भुजबळ साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करत आहोत. माननीय डॉक्टर देवीसिंग शेखावत हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भुजबळ साहेब यांच्या हस्ते होत आहे. लोकनेते माननीय शरद पवार साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार माननीय भुजबळ साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करत आहोत. या ठिकाणी सीतामढीचे खासदार माननीय रामकुमार शर्मा उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार माजी खासदार समीर भुजबळ यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सीतामढीचे खासदार माननीय माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब हेही उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार माननीय बापूसाहेब भुजबळ यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. माननीय माजी खासदार ॲडव्होकेट मंजुळाताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मंजिरी धाडगे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. माननीय माजी खासदार ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मंजिरी धाडगे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार पुणे महानगरच्या वतीनं अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. विचारमंचावरती जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन करावा अशी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट 128वी महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं.
भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुजबल साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज महात्मा ज्योतिराव फुले यांची 128वी पुण्यतिथी. या निमित्तानं आपण सगळे त्यांना वंदन करण्यासाठी इथे आलो आहोत. आणि गेली अनेक वर्ष आपण जो उपक्रम सुरू ठेवलेला आहे, देशातील समाजातील फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने चालणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांना महात्मा फुले समता पुरस्कार द्यायचा. तो पुरस्कार देण्यासाठी खास या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉक्टर देवी सिंगजी शेखावत हजर आहेत. पुरस्कार मूर्ती शरदचंद्रजी पवार साहेब, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील, खासदार रामकुमार शर्मा बिहारचे, खासदार वंदनाताई चव्हाण, कृष्णकांतजी पुतळे, बापू भुजबळ, शिवाजीराव नलावडे, अंकुश काकडे, दीप्ती चौधरी, इतर सर्व प्रतिष्ठित पाहुणे मंडळी, मंचावर जागा नसल्यामुळे सुद्धा अनेक प्रतिष्ठित मंडळी माझ्या समोर बसलेली आहेत. माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, गेली 2 वर्ष या कार्यक्रमाला आम्ही नव्हतो. नाही तर माझ्या जीवनाचा गेली काही वर्षात भाग बनून राहिलेला आहे. 25 वर्ष की 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी आणि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव या इथं जायचं आणि त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करायची. महात्मा फुल्यांचं आणि सावित्रीबाई फुल्यांचं हे घर अनेक वेगवेगळ्या संस्थांकडे गेलं, परंतु शेवटी जे आहे ते शासनाकडे आलं आणि याची थोडी डागडुजी करण्यात आली. 10 डिसेंबर 1993 साली 10 डिसेंबर 1993 साली हा वाडा जरा बसून घ्या ना आपण राष्ट्राला अर्पण करण्याचं काम कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्यावेळेला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री पवार साहेब होते, त्यांच्या मंत्रिमंडळात मी सुद्धा होतो. पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून जे जे काम करणं आवश्यक आहे ते काम या ठिकाणी केलं. देशाचे त्यावेळेचे राष्ट्रपती शंकरदयाळजी शर्मा, राज्याचे राज्यपाल अलेक्झांडर, सगळी मंडळी जी आहेत या ठिकाणी या उद्घाटनासाठी आले. आज 25 वर्ष झाले आणि त्यावेळेला SP कॉलेजच्या मैदानामध्ये 5-6 लाखाहून अधिक लोकांचा मेळावा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेला मला आठवतो. त्यानंतर वारंवार जे आहेत काही शासनाकडून महानगरपालिकेकडून काम केलं गेलं, परंतु अनेक कामं ज्या अजूनही जे आहेत राहिलेली आहेत. ह्या शेजारच्या इथल्या काही लोकांना जर पर्यायी जागा दिली गेली तर मोठी जागा निर्माण होईल. इथून
सावित्रीबाई फुल्यांच्या नावानं एक स्मारक तयार केलं आहे महानगरपालिकेनं. अतिशय उत्तम प्रकारचा आहे ते. हा रस्ता जो आहे, काही लोकांना जर तिथे घरं दिली तर 300-400 मीटरचा मला असं वाटतं काहीतरी तो रस्ता आहे. आणि तो एक सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांचं जे घर, हा एक कॅम्पस जो आहे चांगला तयार होईल. दुर्दैवानं हे काम काही आमच्या हातून झालं नाही. त्यावेळेला प्रयत्न करून सुद्धा आता सुद्धा आम्ही सांगतो, प्रत्येक जण हो म्हणतो आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आम्ही काही 10,000 कोटीचं स्मारक मागत नाही का 5,000 कोटीचं स्मारक मागत नाही. काही लाख रुपयाचे आहेत आणखीन खर्च जर केले तर हे स्मारक जे आहे, हे स्मारक जे आहे हे आमचं ऊर्जा केंद्र आहे. दरवर्षी नियमानं इथं आणि नायगावला यायचं, वंदन करायचं. मागच्या वर्षामध्ये आपण काय चांगलं काम केलं, काय वाईट काम केलं त्याचा लेखाजोखा करायचा. आणि पुढच्या वर्षामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते ठरवून जे आहे ती ऊर्जा, ती शक्ती घेऊन इथून आम्ही सगळे जात असतो. आणि म्हणून याचं एक अनन्यसाधारण महत्व जे आहे, या देशातले जे जे समतावादी आहेत किंवा जगातले जे जे समतावादी आहेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. परदेशातल्या सुद्धा अनेक लोकांनी, प्राध्यापकांनी इथं येऊन संशोधन केलं, डॉक्टरेट्स मिळवल्या. त्या संदर्भाचे ग्रंथ, विविध ग्रंथ जे आहेत महात्मा फुल्यांचे, त्यांची भाषांतर झाली आणि वेगवेगळ्या लायब्ररीजमधून देशामध्ये ते आहे. ज्यावेळेला आम्ही साहेबांच्या मंत्रिमंडळात होतो आणि 10 रुपयाला महात्मा फुल्यांचा जो एक ग्रंथ, समग्र वाङ्मय, हे त्यावेळेला शासनाने छापलं होतं. 10 रुपयाला, चांगलं 1001 पानाच्या वरचं असेल ते. साहेबांनी त्यावेळेला 1 लाख रुपये समता परिषदेला दिले आणि सांगितलं भुजबळ एकच काम करायचं, देशातले जितक्या म्हणून लायब्ररीज आहेत, मोठे विद्यापीठ आहेत, त्या सगळीकडे जे आहेत ही पुस्तकं पाठवून द्यायची. आणि आम्ही काम केलं. आणि त्याच्यानंतर त्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन भाषांतर झाले. देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेऊन. हे तर आम्हाला मान्यच करायला पाहिजे की काशीरामने सुद्धा, स्वर्गीय काशीराम यांनी जे काम केलं त्यांनी तर उत्तर प्रदेशमध्ये राजकीय क्रांतीच घडवली. फुले शाहू आंबेडकरांचं नाव. पण एवढी शक्ती, एवढी ताकद जी आहे या नावामध्ये आहे, यांच्या चरित्र ग्रंथामध्ये आहे, यांच्या कार्यामध्ये आहे. आणि म्हणून जेवढं आणखी सुंदर, चांगलं आणि मोकळं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न, मनाची इच्छा आमची आहे. आशा आहे की हे काम लवकर होईल. पवार साहेबांचं आज अनेकांची नावं वाचून दाखवली, त्यांना हा पुरस्कार आपण दिला. पवार साहेबांचं नाव मागच्याच वर्षी खरं म्हणजे समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, पण त्यांनी सांगितलं की भुजबळ जोपर्यंत आतमध्ये आहे तोपर्यंत मी हा पुरस्कार घेऊ शकत नाही. त्या पुरस्कार प्रदानासाठी मात्र ते आले. आज यावेळेला आम्ही त्यांना विनंती केल्यानंतर आनंदाने त्यांनी ती विनंती मान्य केली. मी त्यांचा आभारी आहे. मी आभारी आहे प्रतिभाताई पाटलांचा, माझी राष्ट्रपती, की त्यांनी क्षणाचा सुद्धा विलंब लावला नाही आणि हा कार्यक्रम स्वीकारला. पवार साहेब मुख्यमंत्री झाले किंवा डिफेन्स मिनिस्टर किंवा झाले म्हणून हा पुरस्कार त्यांना नाही. पवार साहेबांना त्यांच्या घरातून महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा मिळालेला आहे. त्यांचे आई वडील
महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांच्या विचारावर त्यांनी काम केलेलं आहे, सामाजिक काम. आणि तो जो ते बाळकडू जे आहे साहेबांना त्यावेळेला तिथून घरातून मिळालेलं, ते नवीन मिळालेलं नाही, तिथून घरातूनच मिळालं. आणि हे काम ज्यांना करायचं असतं त्यांना खरोखरच जे आहे ते अगदी मनात ते असावं लागतं. त्यावेळेला हे काम होतं. फक्त वरवर राजकारणासाठी त्याचा जर कोण वापर करत असेल तर त्यांच्याकडून त्या कामाची फार मोठी मला अपेक्षा करता येत नाही. परंतु महात्मा फुल्यांचा वाडा असेल त्याचं तर काम करण्यासाठी मदत केली. परंतु ज्या वेळेला मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्याची पाळी आली, जालनामध्ये समता परिषदेची पहिली मीटिंग झाली. 1 लाख लोक त्यावेळेला होते, पुन्हा तानामध्ये अक्षरशः बसलेले. पवार साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, विलासराव देशमुख होते, सीतारामजी केसरी त्या कार्यक्रमाला आले होते. आणि पवार साहेबांनी तिथेच जाहीर केलं की या मंडल कमिशनची मांडणी या महाराष्ट्रात करून 1 महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी या महाराष्ट्रात करीन. आणि त्यांनी ती केली. आणि त्याच्यानंतर हा जो कार्यक्रम झाला वाडा अर्पण करण्याचा, SP कॉलेजच्या याच्यावर जी जाहीर सभा झाली त्याच्यामध्ये 5-7 लाख लोक होते. आणि त्यांनी हात वर करून एकच मागणी केली की महात्मा फुल्यांना ज्यांनी गुरु मानलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं गेलं पाहिजे. आणि साहेब त्यावेळेला अलेक्झांडर साहेब, गव्हर्नर साहेबांचं भाषण आहे की एवढी माणसं मी आयुष्यात कधी बघितली नाही, एवढे लोक. साहेब परत उभे राहिले. त्यांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही सांगितलेलं काम 1 महिन्यात केलं, आता हे काम सुद्धा मी 1 महिन्यात केल्याशिवाय राहणार. त्या कामाला सुरुवात झाली. ही सगळी कामं काही सहज झालेली नाही. याच्यामध्ये कितीतरी अडथळे आले. मंडल कमिशनचं अंमलबजावणी करताना सुद्धा कितीतरी अडथळे आले. मराठवाडा विद्यापीठाला नाव देताना तर किती मोठे विरोधात आंदोलन झाली, त्याचा इतिहास कदाचित नवीन पिढीला माहिती नसेल. पण पवार साहेब म्हणाले आम्हाला घेऊन की भुजबळ हे काम जर आपण जर केलं नाही तर कोणच करणार नाही. ज्या महामानवाला आज जागतिक मान्यता आहे, ज्यांच्या लिखाणाला, ज्यांच्या विद्वत्तेला, ज्यांनी लिहिलेल्या संविधानाला, आणि ज्यांच्याबद्दल त्या समाजामध्ये जो एक हळवा कोपरा आहे, आपल्याला हे काम आपल्याला करावं. सरकार राहील नाही तर जाईल असा राज्यकर्ता मिळणं फार कठीण असतो. तो पवार साहेब समतेचं काम करा. माझ्या मते शाहू महाराजांनी पहिल्यांदा जे आरक्षण दिलं, महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांचा पुकार केला की कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात. त्याच वेळेला त्या आरक्षणाचं जे आहे बीज त्यांनी रोवलं. पण त्याच वेळेला त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यकर्ता म्हणून शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात नव्हे तर अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये देशामध्ये पहिली अंमलबजावणी दुसरा राज्यकर्ता शरद पवार यांच्या मार्फत. महिलांना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये अहो किती अडचणी आल्या. आता काय सांगायला पाहिजे, जे आता निवडून येतात महिलांच्या जागांवर त्यांना ते कल्पना नाही. पण कशाला पाहिजे महिलांना हे सगळे निवडणुकांचे फंदे, त्यांनी चूल आणि मूल सांभाळायचं असं म्हणणारे सुद्धा जे आहेत मोठे पुढारी झाले. मराठवाडा विद्यापीठाला नाव देताना घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ म्हणून हिणवणारे सुद्धा नेते, त्यांची सुद्धा आम्ही भाषणं ऐकली. ह्या सगळ्यांना तोंड देत त्यांनी काम केलं. आणि पहिल्यांदा 30%, नंतर 50% आरक्षण त्यांनी महिलांना दिलं. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं काम हे अद्वितीय आहे. हे मी का सांगतो, हे सगळं महात्मा ज्योतिराव फुल्यांचं काम आहे, सावित्रीबाई फुल्यांचं काम. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या लोकांना पुढे आणण्यासाठी काम केलं, शेतकऱ्यांसाठी काम केलं, कष्टकऱ्यांसाठी काम केलं, लहान लहान समाजासाठी काम केलं, शिक्षणासाठी काम केलं. ज्यावेळेला सरकार गेला 1995 सालात त्यावेळेला पवारसाहेब बाहेर पडले आणि प्रत्येक साखर कारखाना असेल कुठे जायचं तिथे जाऊन त्यांनी एकच फक्त दोषा घेतला होता की सगळ्या लहान लहान झोपडपट्ट्यांमध्ये
त्या गरीब मुलांच्या हातामध्ये खेळण्यासारखे कॉम्प्युटर्स द्या बस. म्हणजे इतर शिक्षणाचा त्यांनी पाठपुरावा केला, पण नवीन युगाची नांदी त्यांनी लक्षात घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्रभर त्या काळामध्ये त्यांचं एकच, जिथे जाईल तिथे कॉम्प्युटर घ्या आणि या मुलांना वाटा. घराघरात ते कॉम्प्युटर खेळण्यासाठी. आज आपण पाहतो ती प्रगती कुठे झाली. कधी कधी वाईट सुद्धा वाटतं, प्रगती एवढी झाल्यानंतर सुद्धा काही काही गोष्टी अशा घडतात की त्या मनामध्ये सुद्धा आमच्या सारख्यांच्या राहतात. मागे इथे जे आहे मला वर्तमानपत्रात वाचलं की दगडूशेठ हलवाई गणपतीला भावनांना मला काही दुःखाच्या नाही, पण 20 का 25 हजार महिलांनी काय अथर्व शीर्ष वगैरे काय ते तोंडपाठ वगैरे काय म्हणण्याचं किंवा काय जो कार्यक्रम फार मोठा केला आनंदात. पण ते शिकण्यासाठी ते शिक्षण तुम्हाला मिळावं म्हणून सावित्रीबाई फुल्यांनी काम केलं. आणि फक्त रस्ता ओलांडल्यानंतर समोरच ज्या सावित्रीबाई फुल्यांची पहिली भिड्यांची शाळा तिथे होती, पण माझ्या एकाही भगिनीला वाटलं नाही की तिथे जाऊन आपलं मस्तक टेकवावं. कधी कधी वाटतं की ह्या सगळ्या फुले दाम्पत्यांनी हे सगळे जे अंधश्रद्धा दूर करून ज्या तुम्ही शिका आणि विज्ञानाची काल धरा म्हणून सांगितलं. पवार साहेब सुद्धा आज विज्ञानाची काल धरून जगाबरोबर कसा आपला सगळा समाज जाईल यासाठी प्रयत्न करत असतात. पण आता हे सगळं काही उलट व्हायला लागलेलं आहे. पुढे पुढे मनुवाद पुढे यायला पाहतोय. अंधश्रद्धेचा किती मोठा प्रकार की माझ्या शेतातले आंबे खा म्हणजे तुम्हाला मुलं होती. किती मोठा काय कशासाठी हे सगळं जे काय सर्व या कामामध्ये असलेली म्हणजे शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले दाम्पत्य असेल, पवार साहेब असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, असे अनेक महर्षी धोंडो केशव कर्वे असतील. काय हे जी फल काय मोमोचा पाला हे याच्यासाठी सगळा अट्टहास केला होता. परत हे अशा रीतीने अंधश्रद्धेनं सगळं जावं पुढं. माझी आपल्याला विनंती आहे, या सगळ्यांचा ज्या इथून जात असताना या सगळ्यांचा आपण विचार करायला पाहिजे. देशातील परिस्थितीचा सुद्धा विचार करावा लागेल. कोण करतं काय करतं हा राजकारणाचं हे व्यासपीठ नाही, परंतु आज आपण जो पाहतोय सर्व समाज कुठे अखलाक मारला जातोय, कुठे रोहित वेमुला जो आहे तो स्वतः आत्महत्या करतो, कुठेतरी एक दलित समाजाचा मुलगा नवरा म्हणून घोड्यावर येतोय म्हणून घोड्याची सुद्धा पाय तोडले जातात आणि त्याला सुद्धा मारलं जात आहे. कुठे चाललो आपण? फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं आणि आपण कुठे चाललो? आपल्याला हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. महिलांवरचे अत्याचार वाढतात तिथे आपल्याला आवाज उठवावा लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न आज अतिशय गंभीर झालेले, अतिशय गंभीर झालेले, एवढे गंभीर की विचारता सोय नाही. ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जाळलं गेलं. एक दिवस बातमी आली, त्याच्यानंतर कोणी कुठे काही ना कुणावर FIR ना कुणावर बाकी जे आहेत FIR कारण नसताना जे आहेत मांडले जात आहेत. आमच्या एका महिला आघाडीने मनु ग्रंथ जाळला म्हणून जालना काडगी कुठेतरी त्यांच्यावर FIR नोंदले आणि संविधान जाळलं. कठिन काम है ये सगळं. ना थके पैर कभी, ना कभी हिम्मत हारी है, जज्बा है परिवर्तन का जिंदगी में, इसलिए तुम्हारी हमारी सफर जारी है. कठीण काम लढावं लागेल आणि ते जो लढाई आपण झाली आणि त्याच्यात मध्ये आपण जिंकलो तो हर कामयाबी पर आपका नाम होगा, आपके हर कदम पर दुनिया का सलाम होगा. मुश्किलों का सामना हिम्मत से करना, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. हे सगळं काही सहज नाही. हा मनुवाद आणि या मनुवादाने चालणारे जे कोणी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील नाही तर राजकीय कार्यकर्ते असतील, त्यांचा प्रवास आपल्याला थांबवावा लागेल.
परत एकदा समतेचं चक्र जे आहे उलट फिरवण्याचा प्रयत्न होतोय, तो आपल्याला थांबवावा लागेल आणि फुले शाहू आंबेडकरांच्याच मार्गाने या देशामध्ये शांतता निर्माण होऊ शकते. केवळ या देशात नाही, जगामध्ये सुद्धा याच मार्गाने शांतता निर्माण. मी आता आमच्या राष्ट्रपती महोदयांना सांगितलं की स्लेव्हरी गुलामगिरी पुस्तक ज्या वेळेला मी बराक ओबामांना इथं मुंबईत दिलं आणि त्याच्यावरचं पहिलं पान त्यांनी वाचलं की हे गुलामगिरीचं पुस्तक, त्यावेळेला म्हणजे 150-200 वर्षापूर्वी तिथे निग्रोंचा लढा सुरू होता. त्यावेळेला त्या लढ्याला त्यांनी आशियातला हा एकमेव माणूस महात्मा ज्योतिराव फुले, त्यांनी ते पुस्तक त्यांना अर्पण केलं. त्यावेळेला काही नव्हते, तुमच्याकडे मोबाईल नव्हते, फोन नव्हते, काही नव्हतं त्यावेळेला. आणि ते पुस्तक दिल्यानंतर बराक ओबामा पहिल्यांदाच त्या समाजातले राष्ट्रपती झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले. त्यांनी तिथून पत्र पाठवलं, भेट पाठवलं. हे जे काम एवढं मोठं आहे की परदेशातले लोक जे आहेत त्यांचा कौतुक करतात, आपण मात्र तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी भलत्याच ठिकाणी आपण चाललेलो की थांबा. अधिक काही मला काही बोलायचं नाही. राज्यामध्ये अनेक गोष्टी आहे, इथे काही आरक्षण वगैरे वगैरे त्याच्या मला काही जास्त बोलायचं नाही, पण एकच आहे, मराठा आरक्षणाला आमचा सपोर्ट आहे, पवार साहेबांचा सुद्धा सपोर्ट आहे. मराठा आरक्षणामध्ये येत असताना मूळचं जे आरक्षण जे आहे SCचं आहे, STचं आहे ते कमी होणार नाही, OBCचं आहे ते कमी होणार नाही, याची काळजी घ्यायची, एवढाच जो आहे आम्ही आग्रह धरलेला. असं वाटतंय की शासन त्या दृष्टीने जे आहे पावलं टाकत आहे. खरं म्हणजे 52% आरक्षण OBCला आपण म्हणतो ते 52% नाही, त्यातले 20% शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे दलित आणि आदिवासींचं आहे, आणि बाकीचं जे आहे 30% त्याच्यामध्ये 13% जे आहे VJNT आणि इतर प्रवर्ग जे आहेत त्यांना दिलेलं आहे. आता एक 17% आरक्षण शिल्लक आहे. पुन्हा मी त्यांना सांगितलं की यांचं वेगळं ठेवून मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्यायचं आहे तर ते वेगळं द्या, एवढीच आमचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये काही लोक आहे की त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध वातावरण तापवण्यासाठी राजकारण खेळत आहेत, पण माझी भूमिका ही जी माझ्या पक्षाची भूमिका आहे, जी काँग्रेस पक्षाची भूमिका आणि शिवसेना BJPची सुद्धा भूमिका आहे, तीच भूमिका मी मांडल्यानंतर मात्र थोडं काही लोकांना जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं वावगं वाटतं, जरा अडचणीच वाटतं. का वाटतं मला काही कल्पना नाही, पण माझी भूमिका जी आहे ती स्वच्छ आहे, ती मी मांडलेली आहे. मी आपल्याला परत एकदा मला मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेतलेला आहे. 2 महत्त्वाची भाषणं जे आहेत आपल्याला ऐकायची आहेत. मी आपल्याला एवढंच सांगेन की महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकर यांचे जे कार्यक्रम, त्यांच्यावरचे जे आहेत वेगवेगळी जी व्याख्यानं, ह्या त्याचा धूमधडाका जे आहेत महाराष्ट्रामध्ये उठला पाहिजे आणि त्यातून जे आहे लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि त्यातून मनवाद बाजूला सारून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीनं हे राज्य पुढे गेलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबासाहेब. या ठिकाणी पुण्यनगरीच्या पहिल्या नागरिक माननीय महापौर मुक्ता टिळक यांचं आगमन झालेलं आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मंजिरीताई धाडगे, पुणे महानगर महिला अध्यक्ष आघाडी यांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. यानंतर या ठिकाणी माननीय खासदार रामकुमार शर्मा सीतामढीचे खासदार ते उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. माननीय रामकुमार शर्मा. अखिल भारतीय महात्मा फुले परिषद समता परिषद के द्वारा आयोजित 128वीं महात्मा ज्योतिराव फुले के पुण्यतिथि के अवसर पर इस कार्यक्रम में उपस्थित देश के पूर्व राष्ट्रपति श्रीमती प्रतिभा पाटिल जी, भारत सरकार के पूर्व कृषि मंत्री आदरणीय शरद पवार साहब, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद के संस्थापक अध्यक्ष आदरणीय छगन भुजबल साहब, सिक्किम के राज्यपाल महामहिम श्री निवास पाटिल साहब, श्री शेखावत साहब और सभी सम्मानित अतिथिगण, आज वास्तव में
आदरणीय छगन भुजबल साहब के द्वारा जिस प्रकार से महात्मा फुले की जो संदेश है उसके पूरे देश में पहुंचाने का संकल्प उन्होंने लिया है, आज हम सबको भी मिलकर के वास्तव में महात्मा फुले का जो संदेश था कि देश का हर नागरिक, गांव गमई में रहने वाला, टोला टपरी में रहने वाला और गरीब का हर बेटा, किसान का हर बेटा वास्तव में शिक्षित हो, उसको भी शिक्षा का अधिकार मिले, इस प्रकार का संदेश हमको पूरे देश में देने का संकल्प महात्मा फुले ज्योतिराय के पुण्यतिथि पर आज लेना चाहिए। आज वास्तव में मैं व्यक्तिगत रूप से आप सबों से परिचित नहीं हूं, आपको मैं सिर्फ 1 मिनट में बताना चाहता हूं कि मैं राष्ट्रीय लोक समता पार्टी से जगत जननी मां जानकी की प्रकट स्थली सीतामढ़ी से सांसद हूं और आपको जान करके और खुशी होगी जब राष्ट्रीय लोक समता पार्टी आदरणीय उपेंद्र कुशवाहा के नेतृत्व में बना तो उसके प्रणेता, उसके प्रेरणा के स्रोत आदरणीय छगन भुजबल साहब ही हैं, जिसके रूप में आज सांसद बन करके आपका मुझे अभिनंदन करने का अवसर प्रदान हुआ। साथियों, आदरणीय छगन भुजबल साहब वास्तव में सामाजिक क्रांति के नेता हैं। वो देश के हर कोने कोने में वास्तव में सामाजिक न्याय की स्थापना चाहते हैं। सबों को देश में जो अधिकार प्राप्त है, बाबा साहब भीमराव अंबेडकर के द्वारा जो दिया गया संवैधानिक अधिकार है, उसको घर घर तक पहुंचाना चाहते हैं, जन जन तक पहुंचाना चाहते हैं। उसी के तहत आज यह कार्यक्रम आयोजित है और महात्मा फुले साहब का जो संदेश है कि देश का हर नागरिक शिक्षित हो, चाहे वह गांव में रहता हो, किसान का बेटा हो, गरीब का बेटा हो, उस संदेश को पहुंचाने के लिए आज इस प्रकार का कार्यक्रम हो रहा है। आज मैं बताना चाहता हूं कि आदरणीय उपेंद्र कुशवाहा जी, पूरे देश में राष्ट्रीय लोक समता पार्टी आज शिक्षा का जन अधिकार है, जन जन तक उसको पहुंचाना है। पूरे देश में कार्यक्रम राष्ट्रीय लोक समता पार्टी के द्वारा भी आयोजित है और मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि बिहार के हर जिला मुख्यालय पर बड़े बड़े कार्यक्रम के रूप में आज शिक्षा का अधिकार और जनता का अधिकार, इस प्रकार का कार्यक्रम आयोजित किया गया है। मुझे आज इस मंच पर गौरव प्रदान हुआ आदरणीय शरद पवार साहब के साथ बैठने का। मैं अपने आप को गौरवान्वित समझता हूं। जब कृषि मंत्री आदरणीय शरद पवार साहब थे, मैं एक छात्र के रूप में था, तो उनका भी यह संदेश था, उनकी भी कामना थी, उनकी भी सपना थी कि देश के हर किसान के चेहरा पर मुस्कान आ जाए। और उन्होंने इस प्रकार की उपलब्धि और इस प्रकार का काम करने का काम पूरे देश में किया था। और आज उसी के पद चिन्हों पर यदि आज के वर्तमान कृषि मंत्री भी चलते तो वास्तव में देश का सब किसान खुशी हो जाता, उसके चेहरा पर भी मुस्कान आ जाता। इन्हीं शब्दों के साथ आपके बीच में मुझे आने का अवसर प्रदान हुआ। आदरणीय छगन भुजबल साहब के एक बुलावे पर हम लोग जहां भी राष्ट्रीय लोक समता पार्टी का एक सदस्य, चूंकि समता परिषद से जुड़ा हुआ सदस्य है, तो एक बुलावे पर पूरे इस कार्यक्रम में मैं आया और आकर के आप लोगों के बीच में मुझे भी 2 शब्द कहने का मौका मिला। इन्हीं शब्दों के साथ आप सभी लोगों के प्रति आभार व्यक्त करते हुए आदरणीय छगन भुजबल साहब और आदरणीय शरद पवार के प्रति भी आभार व्यक्त करते हुए उनको साधुवाद देते हुए ईश्वर से कामना करता हूं कि यह संदेश पूरे देश में फैलता रहे और बढ़ता रहे। वास्तव में इस प्रकार का कार्यक्रम पूरे देश में आयोजित होता रहे। जय हिंद, जय महात्मा फुले समता परिषद, जिंदाबाद जिंदाबाद। धन्यवाद सर। यानंतर पुण्यनगरीच्या पहिल्या नागरिक माननीय महापौर मुक्ता टिळक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करा। आदरणीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई, त्याचप्रमाणे आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय छगनजी भुजबळ, आदरणीय श्रीनिवासजी पाटील, त्याचप्रमाणे खास सीतामढीहून आलेले शर्मा साहेब,
या ठिकाणी उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, आज समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्याला आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत. कुठल्याही राष्ट्रपुरुषाची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी करत असताना त्यांनी घालून दिलेला जो आदर्श आहे त्या आदर्शाचं खऱ्या अर्थाने पालन आपल्या सगळ्यांकडून व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच आपण अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा फुल्यांनी शिक्षणाचा वसा हा घेतला आणि तो सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचा फार मोठा संदेश आपल्याला दिला. आणि आजच्या काळातही ज्या स्त्री पुरुष समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही अनेकांचा नाही, त्या काळामध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानता ही नुसती संदेशाच्या माध्यमातून पाळली नाही, तर त्याची स्वतः कृती करून स्त्री पुरुष समानता पाळली. आणि जेवढं आजच्या काळामध्ये महिलेला देखील एक व्यक्तिमत्व म्हणून जर का समजलं गेलं, संबोधलं गेलं आणि तिच्या कार्यकर्तृत्वाचं एक प्रकारे केवळ ती महिला आहे म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून त्याचं परिमाण आपण शोधलं, तर मला असं वाटतं आज प्रतिभाताईंच्या रूपाने आपल्या डोळ्यासमोर हे व्यक्तिमत्व सावित्रीबाईंच्या एका रूपाने उभं आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून या समता परिषदेला मी या ठिकाणी सर्व पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देते. आणि हा संदेश जो समतेचा समानतेचा जो संदेश आहे, हा समानतेचा संदेश आपण सर्वांनी एकत्र मिळून पाळूया एवढं आव्हान या प्रसंगी करते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुक्ताताई. यानंतर ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो पुरस्कार प्रदान समारंभ. पण त्या अगोदर माननीय पवार साहेबांना जे मानपत्र दिलं जाणार आहे त्या मानपत्राचं वाचन करतो. ते मानपत्र असं आहे. माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, काही गोष्टींना चौकटी नसतात, मापही नसतात, त्यामुळे त्यांना न मोजता फक्त अनुभवायचं असतं. त्यांचा संघर्ष, त्यांचं यश, त्यांचा प्रवास, त्यांचं समाजकार्य याचं आपण फक्त साक्षीदार व्हायचं असतं. आणि संघर्षाचं हे तुफान जवळून अनुभवायचं असतं. खरंच सोपं नसतं संघर्षाचं वादळ इतकं मोठं असणं आणि त्यातून हे वादळ जमिनीवर असणं. या तुफानाचं नाव जेव्हा माननीय श्री शरदचंद्रजी पवार असतं तेव्हा हे तुफान अनुभवणं इतकंच फक्त आपल्याला शक्य असतं. कारण संपूर्ण देशाला कल्पक आणि विधायक कार्याचं देणं माननीय श्री शरदचंद्रजी पवार नावाच्या तुफानाने तमाम देशवासियांना केव्हाच दिलेलं असतं. सत्यशोधक समाजाचं बाळकडू आपल्याला लहानपणीच मिळालं म्हणून सत्तेपेक्षा मराठवाडा विद्यापीठाचं नाव आपण मोठं मानलं. ज्योतिरावांच्या मुलीच्या शिक्षणाचं कार्य आपण खऱ्या अर्थानं पुढं नेलं. म्हणूनच मंडल आयोगासारखं मोठं शिवधनुष्य आपण पेललं. कृषी, कला, क्रीडा आणि संस्कृतीची आपली अनुभवली आम्ही तळमळ. म्हणूनच माणसांना ओळखताना आपण दिलं त्यांच्या भुजात बळ. माणसं जपणारा आणि त्यांना जाणणारा हीच आपली खरी ओळख आहे. म्हणूनच आपला सन्मान यात आमचाही मान आहे. समतेचे पाठीराखे, सामान्यांचे भाग्य विधाते आपण.
हाच आमचा अभिमान आहे. इतकं दिलं तुम्ही आम्हाला, आम्ही तुम्हाला काय देऊ? तुमच्या मायेचं हे देणं कसं आम्ही फेडू? तुम्ही इतकं देऊनही आज तुमच्याकडे आम्ही मागतो, समतेची ही सोबत अशीच आयुष्यभर द्या, इतकंच आम्ही मागतो. तुमच्या उदंड निरोगी आयुष्याची प्रार्थना आम्ही करतो. तुमच्या उदंड निरोगी आयुष्याची प्रार्थना आम्ही करतो. शुभेच्छुक छगन भुजबळ, संस्थापक अध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, दिनांक 28 नोव्हेंबर 2018, समता भूमी, पुणे. लोकनेते आदरणीय शरदराव पवार साहेब यांना यंदाच्या वर्षीचा समता पुरस्कार माननीय माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी प्रदान केला जात आहे. मी माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा. पुरस्काराचं स्वरूप महात्मा फुले पगडी, पुष्पगुच्छ, मानपत्र, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि 1 लाख रुपयाचा धनादेश. लोकनेते माननीय शरद पवार साहेब यांना माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 2018 या वर्षाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान समारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे. ही जी प्रतिमा साहेबांना दिली जात आहे, ही प्रतिमा संजय अहिरे यांनी बनवलेली आहे. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून कौतुक करावं. समतेचा संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही प्रतिमा आहे. संजय अहिरे यांनी हे म्युरल बनवलेलं आहे. समतेचा विचार, समतेचा संदेश ही प्रतिमा आपल्याला सातत्यानं देत राहील. महात्मा फुले पगडी, पुष्पगुच्छ, मानपत्र, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि 1 लाख रुपयांचा धनादेश असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं माननीय शरद पवार साहेब यांना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचं स्वरूप आहे. महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान समारंभ या ठिकाणी दिला जात आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा पुरस्कार माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी साहेबांना प्रदान केला आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. यानंतर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तैलचित्र अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. मोहन माळी सर हे यापुढचं निवेदन करतील. या समता भूमीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या बायोग्राफिकल पेंटिंगचं अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार माननीय प्रफुल्ल सावंत व राजेश सावंत यांनी आजवर क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची स्वतंत्र व एकत्रित अशी अनेक व्यक्तिचित्रे साकारली. पण आता आपणासमोर ज्या 2 महान चित्रकृतीचे अनावरण होत आहे, या चित्रकलाकृती आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या ठरणार आहे. हे दोन्ही पेंटिंग्स या बायोग्राफिकल पेंटिंग्स आहेत. या चित्रातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवनलेख या ठिकाणी मांडलेला आहे. सन्माननीय प्रफुल्ल सावंत यांनी महात्मा फुले आणि त्यांचं बालपण, तर राजेश सावंत यांनी सावित्रीबाई फुले व त्यांचं बालपण अशी दोन्ही चित्र या ठिकाणी रेखाटलेली आहेत. मी आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब, आदरणीय राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत यांनी रेखाटलेल्या या बायोग्राफिकल पेंटिंगचं या ठिकाणी अनावरण करावं. पुण्याच्या महापौर आदरणीय मुक्ताजी टिळक यांनाही विनंती की आपण पेंटिंगचं या ठिकाणी अनावरण करावं.
प्रत्येक क्षणात तिरांजन लावणारी प्रकाशाचं झाड म्हणजे नाशिकचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलासक्त, ध्येयधुंद, रंगसाधक सन्माननीय राजेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत, त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वडील आदरणीय भीमराव सावंत यांच्या अथक प्रयत्नांतून हे पेंटिंग्स या ठिकाणी साकारली गेलेली आहेत। यानंतर मी माननीय नामदार भुजबळ साहेबांना विनंती करतो की हे पेंटिंग सावित्रीबाई फुले यांचं बायोग्राफिकल पेंटिंग माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना या ठिकाणी प्रदान करावं। महात्मा फुले यांचं बायोग्राफिकल पेंटिंग माननीय नामदार भुजबळ साहेबांना मी विनंती करतो की आपण लोकनेते शरदरावजी पवार साहेब यांना या ठिकाणी प्रदान करावं। पेक्षा जास्त इंटरनॅशनल अवॉर्ड सावंत बंधूंनी या ठिकाणी मिळवलेले आहेत। धन्यवाद। यानंतर राची रासकर यांच्या युगपुरुष महात्मा ज्योतिराव फुले या पुस्तकाचं प्रकाशन माननीय पवार साहेबांच्या आणि माननीय छगन भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। युगपुरुष महात्मा ज्योतिराव फुले या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। यानंतर आजचे पुरस्कारार्थी माननीय पवार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। कार्यक्रमाचे अध्यक्ष या देशाच्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील, श्री देवीसिंग शेखावत, आता सभन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष श्री छगन भुजबळ, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी अगत्यात उपस्थित राहिलेले बिहार राज्यातल्या सीतामढ़ी लोकसभा मतदारसंघातले संसदेचे सभासद रामकरण शर्मा, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले कृष्णकांत फुले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री देवकाते, समता परिषदेचे महत्त्वाचे कार्यकर्ते बापू भुजबळ, अन्य सगळे सहकारी, राज्यसभेतल्या माझ्या सहकारी खासदार वंदनाताई चव्हाण, पुण्याच्या प्रथम नागरिक मुक्ता टिळक आणि उपस्थित महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी,
मी सुरुवातीलाच समता परिषदेचा आभार मानतो की त्याने आज मला या ठिकाणी बोलून सन्मानित केलं. सार्वजनिक जीवनात अनेक वर्ष राहिल्याच्या नंतर अशा प्रकारचे सन्मान हे कधी कुठं मिळत असतात. मलाही कदाचित मिळाले. अनेक विद्यापीठांचे डॉक्टरच्या संदर्भातले सन्मान मला मिळाले. अन्य जे पुरस्कार राज्यामध्ये आणि देशामध्ये आहेत त्याचे अनेक पुरस्कारही मिळाले. राष्ट्रपतींच्या मार्फत पद्मविभूषणाचाही पुरस्कार मिळाला. पण काही पुरस्कारांना एक वेगळं महत्त्व असतं आणि त्याचं कारण त्या पुरस्कारांच्या पाठीमागे काही विचार असतो. आणि हा आजचा पुरस्कार त्या विचारांचा पुरस्कार आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी आपलं उभं आयुष्य एका विचाराच्यासाठी घालवलं आणि समाजाला योग्य दिशा देण्याच्या संबंधीची काळजी त्यांनी घेतली. आणि मग त्यांच्या नावाचा हा पुरस्कार, समस्येचा पुरस्कार, हा एक प्रकारचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे. आणि म्हणून मी परिषदेचा अंतःकरणापासून आभारी आहे की त्या विचारांना अधिक काम करण्याच्यासाठी आपण मला प्रोत्साहित केलं आणि म्हणून मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम हा ज्योतिबा फुल्यांच्या बद्दलचा स्मरण करण्याचा दिवस आहे. ज्यावेळी सगळ्या समाजामध्ये एका वेगळ्या विचाराचं वारं वाहत होतं त्यावेळेला प्रगतीच्या रस्त्यावर, समानतेच्या विषयावर, विषमतेच्या विरुद्ध लढण्याच्या रस्त्यावर समाजाला आणण्याच्या संबंधीचं सूत्र हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं. आणि त्या सूत्रांनी पुढे जायचं असेल तर शिक्षणाचं सार्वत्रिकरणाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. आणि ते सार्वत्रिकरण समाजातल्या सगळ्या घटकांच्या पर्यंत असेल, स्त्री पुरुषांच्या पर्यंत असेल, याची खबरदारी त्यांनी घेतली. स्वतःच्या पत्नीला सुद्धा शिक्षित करून सावित्रीबाईंच्या माध्यमातून मुलींची शाळा सुरू करण्याच्या बद्दलची काळजी ही समाजाचा विरोध असताना सुद्धा त्यांनी घेतली. आणि स्त्री शिक्षणाच्या संबंधीची महत्त्वाची कल्पना ही समाजामध्ये रुजवण्याच्या बद्दलची काळजी त्यांनी घेतली. महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते. शेतकऱ्यांच्या बद्दलची त्यांना प्रचंड आस्था होती. शेती आणि शेतकरी जोपर्यंत समृद्धीच्या रस्त्यावर जात नाही तोपर्यंत समाज पुढे जात नाही, ही भूमिका सातत्याने त्यांनी मांडली. शेतकऱ्यांचा असूल किंवा गुलामगिरीसारखे ग्रंथ त्यांनी लिहिले आणि त्यामधून सवन शेतकरी वर्गाला राज्यकर्त्यांना एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं. आणि हे सगळं करत असताना आधुनिकतेचा विचार हा सातत्यानं प्रस्तुत करण्याची खबरदारी त्यांनी घेतलेली होती. दोन त्यांच्याबद्दलची उदाहरणं आहेत. याच पुणे शहरामध्ये ब्रिटिश कुटुंबातला राज्यकर्ता राजकुमार हा एका वाड्यामध्ये एकांच्याकडे आला असताना महात्मा ज्योतिबा फुल्यांना सुद्धा त्या ठिकाणी मेजवानीचं निमंत्रण असताना त्यांनी मेजवानीमध्ये रस घेतला नाही. त्या ब्रिटिश राजकुमाराला शेतकऱ्याचं गाऱ्हाणं मांडण्याच्यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. आणि ज्या वेळेला पंचम जॉर्ज हा प्रथम भारतामध्ये आला त्याच्या स्वागताच्यासाठी आज ज्याला गेटवे ऑफ इंडिया म्हणतात त्या ठिकाणी कमान उभारून एक प्रचंड व्यवस्था केलेली होती. हजारोच्या संख्येनं लोक उपस्थित होते. त्याच ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आपल्या नेहमीच्या वेशामध्ये उभे होते आणि त्यांनी एक मागण्याची सनद ब्रिटिश राज्यकर्त्यांना दिली. आणि त्या संधीमध्ये काय म्हणलं होतं? त्यांनी एकच सांगितलं होतं की या कुणब्याला
या शेतकऱ्याला तुम्ही आधुनिकतेचा आधार द्या आणि आधुनिकतेचा आधार देण्याच्या संबंधीची त्यांनी मागण्याची सनद जी केलेली होती त्याच्यामध्ये काही गोष्टी आजही आपल्याला आश्चर्य वाटतं की हा विचार त्या काळामध्ये ज्योतिबा फुलांच्या मनामध्ये कसा आला. त्यांनी सांगितलं की फेऱ्या माझा शेतकरी हा शालूचं पीक घेतो म्हणजे ज्वारीचं पीक आणि तेच बियाणं तो वापरतोय त्यामुळे त्याचं उत्पादन घटायला लागलं आणि म्हणून या साहेबांनी विलायतेतनं संकर आणावा आणि संकरित वाहन तयार करावा. आज मी देशाचा शेतीमंत्री म्हणून 10 वर्ष काम केलं. सगळ्या देशामध्ये आम्ही संकरित वाहन हायब्रिड हे सांगत होतो पण 150 वर्षाच्या पूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी तो विचार त्या ठिकाणी मांडला. आणखीन एक गोष्ट त्यांनी सांगितली की दुधाचा धंदा हा अत्यंत जोडधंदा शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तो दुधाचा धंदा जर वाढवायचा असेल तर आमच्या गायींची पुढची पिढी समृद्ध केली पाहिजे आणि ती पिढी समृद्ध करायची असेल तर तुम्ही विलायतेतनं वळू पाठवा आणि नवीन जात तयार करायला त्याच्यामध्ये हातभार लावा. माझी खात्री आहे की त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. आज आम्ही क्रॉसब्रीड काऊस किंवा संकरित गाया या हा विचार आम्ही मानतो हा 150 वर्षाच्या पूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी विचार त्या ठिकाणी मांडला होता. त्याचा अर्थ एकच आहे की आधुनिकता आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीचा प्रसार हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये केला होता. तो अनेक वर्ष आम्हाला लोकांना कधी समजला नाही पण ती एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि शेतीला जोडधंदा असला पाहिजे. निवड शेती एकच शेती करून चालणार नाही. कुटुंबातल्या इतर लोकांनी सुद्धा अन्य धंदे केले पाहिजे. ही भूमिका ज्योतिबा फुलेंनी ही सतत मांडली. फार थोड्या लोकांना माहिती आहे की ज्योतिबा फुलेंना शेटजी म्हणायचे. ते शेटजी का म्हणायचे? सावित्रीबाई सुद्धा त्यांना शेटजी म्हणायचे. आणि ते का म्हणायचे त्याचं महत्त्वाचं कारण त्यांनी उद्योग काढला. पुणा इंजिनिअरिंग कंपनी, पुणा कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी त्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंनी काढली आणि आज पुणेकर जे पाणी पितात त्या भार्गव धरणाचा पाया ज्योतिबा फुलेंच्या इंजिनिअरिंग कंपनीने केला. आणि मग बांधकामाच्या क्षेत्रात सुद्धा ते गेले. याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीला अन्य क्षेत्राचं महत्त्व सांगायचं होतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही खबरदारी घेतलेली होती. आणि म्हणून अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधीचा विचार हा समाजामध्ये वाढवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तितक्याच जिद्दीनं त्यांना या सगळ्या कामामध्ये सावित्रीबाईंनी साथ दिलेली होती. स्त्रियांच्या शिक्षणाच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. समाजाने अवहेलना केली तरीसुद्धा त्याची चिंता कधी त्यांनी बाळगली नाही आणि त्यांनी साक्षरता प्रसाराच्या संबंधीचं काम कधी सोडलं नाही. आधुनिकतेचा विचार कधी सोडला नाही. कधी कधी मला गंमत वाटते की किती पुढचा विचार या सगळ्या व्यक्तिमत्वांनी केलेला. अगदी साधी गोष्ट एक सांगतो, अत्यंत महत्त्वाची आहे. ज्योतिबा फुलेंचं निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर अंत्यविधी सुरू झाला. अंत्यविधीला ज्योतिबा फुलेंनी ज्यावेळेस दत्तक घेतला होता तो यशवंतरावचा मुलगा, तो उच्च कुटुंबातला होता आणि यशवंताला सावित्रीबाई फुलं आल्या अंत्ययात्रेला आणि आपल्याकडं काय त्याला म्हणतात गाडगे धरतात, शिंगाडी धरतात, ती त्यांनी यशवंताच्या हातात दिली. पण समाजाने भावकीला ते आवडलं नाही. त्यांनी सांगितलं हे करून चालणार नाही. सावित्रीबाई थांबल्या नाही. त्यांनी ते शिंगाड आपल्या हातात घेतलं आणि यशवंताला बरोबर घेऊन अंत्यविधीला त्या ठिकाणी त्या गेल्या. आणि स्त्रीसुद्धा हे करू शकते, अग्नी द्यायचा अधिकार सुद्धा स्त्रीला आहे हे त्या निमित्तानं समाजाला दाखवायचं काम त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी केलेलं होतं. आणि म्हणून हे जोडपं सवन समाजाला दिशा देण्याच्या संबंधीचं काम करणारा अशा प्रकारचे देश होय. आज पुन्हा एकदा एक प्रतिगामी विचार हा प्रस्तुत करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. मगाशी भुजबळ साहेबांनी
मनुवादाचा विचार मांडला आणि तो कसा त्यात जे हे सांगितलं. मी भुजबळांच्या माहितीसाठी एक सांगू इच्छितो की ताई राजस्थानला गव्हर्नर होत्या आणि ताई ज्या ठिकाणी गव्हर्नर होत्या त्या राजस्थानच्या हायकोर्टाच्या समोर एक पुतळा बसवला आहे आणि तो पुतळा मनूचा पुतळा बसवला आहे. आज मनूचा पुतळा बसवण्याचं काम हायकोर्टाच्या समोर तिथले त्या ते राज्यकर्ते करतात. याचा अर्थ हा मनुवादाचा विचार अजूनही समाजातल्या अधिकाराच्या पदावर पोचलेल्या डोक्यातून गेलेला नाही. हा मनुवाद संपवायचा जर असेल तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा विचार हाच खऱ्या अर्थानं वाढवला पाहिजे. तर समाजातल्या सगळ्या घटकाला एक न्यायाची वागणूक मिळेल आणि त्या प्रकारची काळजी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. आपण या दाम्पत्याच्या नावानं मला पुरस्कार दिला त्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद पवार साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष श्री त्याचे संस्थापक अध्यक्ष श्री छगन भुजबळजी ज्यांचा आपण आज ज्यांना पुरस्कार दिला आणि सत्कार करतोय ते आदरणीय श्री शरदराव पवार साहेब, श्री शेखाव साहेब, ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण, महापौर मुक्ताताई टिळक, श्री रामकुमारजी शर्मा MP जे बिहारून इथे आलेले हैं. मराठी में समझ में आ रहा है. अभिनंदन. श्रीनिवास पाटील माजी गव्हर्नर सिक्कीम, मंचकावर उपस्थित सर्व सन्मान्य मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनींना, आजचा हा कार्यक्रम दरवर्षी पुण्यतिथीला होतो, पण आजच्या हा कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं म्हणून मला त्याचा विशेष आनंद आहे. श्री भुजबळ यांनी या समता परिषदेची स्थापना केली. हे फार मोठं काम केलं, हे समाजासाठी उपकारक काम केलेलं आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करते. आणि शरदरावांना हा पुरस्कार दिला हे देखील अतिशय यथायोग्य असं काम झालं, कारण महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित होऊन ज्यांनी आपल्या आयुष्यात काम केलं ते. आणि याचं आणखीन एक महत्त्व आहे शरदरावजी, की ज्या महिलांच्यासाठी महात्मा फुलेंनी काम केलं आपल्याला हा पुरस्कार एका महिलेच्या हातून मिळाला. खरं सांगायचं म्हणजे मला आपल्याला हे सांगायचं आहे की माझं वैयक्तिक सांगते मी की महात्मा फुलेंचा फोटो पाहिला की खरोखर अतिशय आदर, आपुलकी आणि जिव्हाळा वाटतो. असं वाटतंय आपल्या आजोबाच आहेत. असं का वाटावं? कारण त्यांनी महिलांच्यासाठी ते जीव तोडून काम केलं जे पूर्वी कधीही कोणी केलं नव्हतं.
त्या कामामध्ये केवढा कळवळा होता, केवढी जीवापाड धडपड होती आणि केवढा त्याच्या पाठीमागे मोठा विचार होता. म्हणजे त्यावेळेला महिलेला अतिशय कप पदार्थ असं समजला जाणारा त्यावेळेला जी परिस्थिती होती, त्यावेळेला यांनी महत्व महिलांचं त्यांना समजलं, उमगलं आणि त्याचं महत्व त्यांनी जनतेला समजावून दाखवलं, महिलांचा सन्मान केला. आताच मला भुजबळ साहेब ज्या वेळेला वाडा दाखवत होते त्यावेळेला त्यांनी विधवांसाठी इथं कुठे व्यवस्था केली होती ते त्यांनी मला दाखवलं. आणि खरंच खूप अगदी मनामध्ये त्यावेळेसच्या भावना उचंबळून आल्या की त्या काळामध्ये विधवांचं दुःख समजून घेणाऱ्या, त्यांच्या हाल अपेष्टा, कारण पतीचं निधन झाल्यानंतर महिलेवरती तर कष्टाचा दुःखाचा डोंगरच पडत असे. ती अतिशय निषेधार्ह असं जीवन तिला जगावं लागत होतं. तिला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, बाहेरचा उजेड बघणं देखील तिला कठीण होतं. अशा एका अतिशय विपन्न अवस्थेमध्ये राहणाऱ्या महिलांची त्यांनी बाजू घेतली आणि ती उघडपणे घेतली. त्याच्यासाठी त्यांना खूप विरोध झाला, त्यांच्यावर मारेकरी सोडण्यात आले, पण ते मारेकरी वरमले, महात्मा फुलेंचं काम थांबलं नाही. एवढ्या जिद्दीनं, एवढ्या ताकदीनं त्यांनी काम केलं. मानवतेचं काम करीत होते म्हणून नियती त्यांचं रक्षण करत होती असं दिसतंय. सामाजिक समतेचे ते पुजारी होते आणि ही समता समाजामध्ये निर्माण व्हावी, माणसामध्ये निर्माण व्हावी हे तर होतच, पण पुरुष आणि स्त्रीमध्ये सुद्धा समानता निर्माण झाली पाहिजे. जे आजपर्यंत महिला लढतायत त्यासाठी ते त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं. आणि सावित्रीबाई फुले यांना शिकवून पहिल्या मुख्याध्यापिका म्हणजे भारतामधली पहिला मुख्याध्यापिका या सावित्रीबाई फुले त्या. अतिशय प्राण ओतून काम केलं त्यांनी आणि सामाजिक समतेचे ते पुजारी तर होतेच, पण सामाजिक समतेचं जर काम करायचं असेल तर नुसतं वरवर करून चालत नाही. त्याला त्या तत्वाशी समरसता त्यामध्ये अभिप्रेत आहे. मनामध्ये तो कळवळा असावा लागतो, मनामध्ये ती उर्मी असावी लागते, तरच हे असं कार्य होऊ शकतं. आणि म्हणून त्यांनी मागासवर्गीय लोकांच्यासाठी, सर्वसामान्य लोकांच्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, समाजामधली विषमता दूर करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची चळवळ सुरू केली. आणि एक दुसरी जवळीक माझी जशी आपली आहे तशी माझी एक दुसरी जवळीक अशी आहे की माझे मोठे काका हे खानदेशमधले त्यांचे प्रमुख कार्यकर्ते होते आणि खानदेशात त्यावेळेस त्यांनी केलं. आणि म्हणून देखील ही जवळीक जास्त वाटते. महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वाचा जर विचार केला तर अगदी डोळे दिपून जातील असं त्यांनी काम केलंय. एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व, अनेक विषयांवर त्यांनी विचार केलेला होता, अनेक विषयांवरती त्यांनी आपली मतं दिलेली होती आणि अनेक विषयांवरती त्यांनी काम केलेलं होतं. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, शेती असो, पत्रकारितेचं क्षेत्र असो, लेखन असो. खूप मोठे लेखक होते, त्यांची पुस्तकं आहेत. शेतकऱ्यावरती शेतकऱ्याचा आसूड म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न किती तळमळीने त्यांनी मांडले. तेव्हा अतिशय तल्लख बुद्धी आणि मानवी मूल्यांची जपणूक आणि विधायक आणि प्रेरणादायी विचार देणारा अशा ह्या प्रेरणा स्रोत हे महात्मा फुले होते. त्यांनी नीतिमत्तेच्या पायावरती ठोस अशी उभी केलेली
त्यांची विचारांची उंची आपण आजचे विचार बघतो आणि त्यावेळेला त्यांनी 150 वर्षापूर्वी काय विचार केला हे ज्यावेळेस बघतो तेव्हा त्यांच्या विचाराची उंची ही आकाशाला भिडणारी होती आणि समुद्राच्या तळाचाही शोध घेणारी होती. एवढी तल्लख बुद्धी आणि एवढं विद्वान असं कार्य त्यांचं. दुःखी आणि कष्टी लोकांची कणव अतिशय निश्चयी राहून आणि अगदी निधड्या छातीने आणि खंबीर वृत्तीने त्यांनी देशसेवेचं आणि समाजसेवेचं कार्य केलं आणि त्यासाठी आपलं सर्व जीवन खर्ची घातलं. आणि म्हणून मी माझी अतिशय श्रद्धापूर्वक श्रद्धांजली त्यांच्या चरणी अर्पण करते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या कालखंडाने अज्ञान, गरिबी, जुने अनिष्ट आणि रूढीवाद याच्या चाली आणि या संबंध याच्यामध्ये पिसलेला असा समाज, याच्यामध्ये वैचारिक क्रांती त्यांनी घडवून आणली आणि नव्या मानवी मूल्यांची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. नवसमाज रचनेची स्थापना व्हावी म्हणून सामाजिक समतेची ज्योत त्यांनी पेटवली आणि या सामाजिक समतेच्या परिवर्तनाच्या ज्योतीला पुढे महात्मा गांधींनी जास्त प्रकाशित केलं आणि महात्मा गांधींनी समता निर्माण करणं हे देशातल्या काही ठराविक नागरिकांची किंवा ज्या समाजाची उन्नती करायची त्याची जबाबदारी असं नाही, तर आपल्या समाजामधल्या, आपल्या देशामधल्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे हे महात्मा गांधींनी सांगितलं. आणि आपल्या देशाचं यानंतर जे संविधान झालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि लिबर्टी या तत्वांचा समावेश करण्यात आलाय. काय झालंय, काय आहे ते? त्याच्यामध्ये कायद्याचं राज्य निर्माण केलं. कुणी राजाने कुणी रंकने सगळे बरोबर, का पुरुष स्त्री असो, गरीब असो, श्रीमंत असो, सगळ्यांना समान असा अधिकार देण्यात आला. तेव्हा आणि कायद्याचं राज्य आणि प्रिएम्बल तयार करण्यात आलं. प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना, मौलिक अधिकार, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स करण्यात आले आणि या सगळ्या गोष्टींचा समावेश या आपल्या देशाच्या संविधानामध्ये झालाय. त्यावेळेला जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती ज्यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती त्यामध्ये वेगवेगळ्या कमिट्या स्थापन झाल्या वेगवेगळ्या कामासाठी. महात्मा गांधींच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन करायचं होतं, पण बाबासाहेब आंबेडकर हे बंगालमधून निवडून आलेले होते, पूर्व बंगालमधून, आणि पाकिस्तान आणि हिंदुस्थान झाल्यानंतर पूर्व बंगालाचा भाग हा पाकिस्तानात गेला, आता तो बांगलादेशमध्ये. आणि मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये बाबासाहेबांचं सदस्यत्व राहणार नाही म्हणून मग त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या पुण्याच्या मतदारसंघामधून काँग्रेसचे MR जयकर निवडून आलेले होते. त्यांनी राजीनामा दिला, बाबासाहेब आंबेडकर तिथून उभे राहिले आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत त्यांना नेऊन मग त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्ष करण्यात. तेव्हा ही ड्राफ्टिंग कमिटी आणि हे संविधान म्हणजे आहे काय, याच्यामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि अशा सगळ्या विचारवंतांनी, नेत्यांनी जो नवीन समाज रचनेचा विचार मांडलेला होता, समतेचा विचार मांडलेला होता, तो समतेचा विचार आमच्या संविधानामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे. आणि म्हणून सत्य, अहिंसा, समता, सामाजिक न्याय, मानवता, वैचारिक स्वातंत्र्य, नीतिमत्ता, बंधुभाव, सदाचार अशा काही मूल तत्वांचा या संविधानामध्ये आपल्या अंतर्भूत करण्यात आलेला आहे. आणि ही जी महत् प्रयासाने आपल्या पूर्वजांनी, त्यागी आणि विद्वान अशा आमच्या पूर्वजांनी हे जे संविधान आपल्याला दिलेलं आहे, संविधानाची इमारत दिलेली आहे, ही इमारत खिळखिळी होणार नाही हे बघणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि समता परिषद हे करेल अशी माझी अपेक्षा आहे.
आपलं संविधान म्हणजे आहे काय? आपलं संविधान म्हणजे भारताच्या लोकशाही धर्माची गीता आहे. समाजाला सद्गुण, समता, सहिष्णुता, सहभागिता आणि सदाचार शिकवणारी भारताची अस्मिता आहे आणि दीनदुबळ्या समाजाला आधार देणारी त्राता आहे. कायदा आणि सुव्यवस्था आणि सर्वांना समान अधिकार देणारी आश्रयदाता आहे. आणि अशी ही मूल्याधिष्ठित असणारी आमची सगळ्यांची ही जीवनगाथा आहे. आणि म्हणून आपली ही मौलिक संविधान ही आपलं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ठरते. शरदराव पवार हे या विचारांना पुढे नेणारे एक अग्रगण्य नेते आणि त्यांचा आज जो यथायोग्य सत्कार झाला तो याच दृष्टीने महत्वाचा आहे की या विचारांना त्यांनी पुढे नेलं. अनेक वर्ष ते मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते आणि एक कर्तबगार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. प्रशासनाचा दीर्घ अनुभव, वेगवेगळे खाते जे त्यांनी सांभाळले त्या प्रत्येकावर त्यांनी आपली छाप सोडली आहे. आणि कृषी खात्यामध्ये तर त्यांनी आधुनिक असे बदल घडवून आणले आणि आपल्या देशातल्या शेतीच्या प्रगतीसाठी जगाशी त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला. फलोत्पादनामध्ये तर सर्वात उच्चांक त्यांनी गाठला. तेव्हा कृषीच्या क्षेत्रात अतिशय क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतले. महिलांच्यासाठी रिझर्वेशन दिलं, त्यांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं. ते संरक्षण खात्याचे मंत्री असताना शरद पवार हे पहिले संरक्षण मंत्री होते ज्यांनी महिलांना या विभागामध्ये प्रवेश दिला. नाहीतर महिलांना कधीही संरक्षण खात्यामध्ये प्रवेश नव्हता, मज्जाव होता. तेव्हा असं एक विजन असलेलं एक नेतृत्व देशाच्या स्तरावरती आपल्याला सगळ्यांना मिळालेलं आहे. तेव्हा जेव्हा आधुनिक देशाच्या या राजकारण इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला शरद पवार यांचा उल्लेख केल्याशिवाय तो पूर्ण होणार. तेव्हा अशा एका प्रभावशाली नेत्याला यापुढे या निमित्ताने त्यांना माझ्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय.